बरोबर बोलले ते. आणि मी तुम्हाला साहेब सुरुवातीपासून तेच सांगतोय की आमचं दोघांचं पर्सनल काहीच नाही याच्यामध्ये. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते आणि आम्ही एकच कुटुंब आहोत. आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेली लोक आहोत. तर ते कुटुंब एकच राहावं ह्यासाठी मी सुरुवातीपासून मागणी करत होतो. पण तसं काही झालं नाही. निवडणूक संपली. आता मी तुम्हाला निवडणुकीच्या काळातही म्हटलं होतं की मी त्यांची वेळ मागणार आहे चव्हाण साहेबांची आणि त्यांना जाऊन भेटणार आहे. आता 2-3 दिवसामध्ये जेव्हा ते आणि फडणवीस साहेब जेव्हा मला वेळ देतील मी त्यांना जाऊन भेटीन. कारण का हा विषय पर्सनल नव्हताच. आणि जसं मी बोललो की आम्हाला पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये ही जशी निवडणूक झाली तशी परत कुठलीच निवडणूक होता कामा नये. आम्ही एकत्र लढलं पाहिजे. एकत्र आमची ताकद आहे आणि ती ताकद त्या ताकदीने लढवलं तर रिझल्ट आपल्याला जो अपेक्षित आहे तो आपल्याला मिळू शकतो, असं माझं म्हणणं सुरुवातीपासून आहे. जेव्हा असे प्रकार घडतात त्यामध्ये जे शाब्दिक वाद होतात किंवा ज्या काही गोष्टी होतात त्या पूर्णपणे विसरल्यापेक्षा जाऊ शकतात असं होतं का? कारण नुसतं हे वाक्यांचा खेळ नव्हता किंवा हा पक्षांचा मुद्दा नव्हता, तर तो अगदी घरापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचला. राणे कुटुंबांमध्ये दरार अशा पद्धतीच्या बातम्या दरम्यानच्या काळात झाल्या. माझं इतकं सोपं आहे नाही ना. बघा, बातम्या बनवल्या कशा ह्याच्यावर पण मी आक्षेप घेतला होता निवडणुकीमध्ये की बघा तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्ही कुठल्याही बातम्या बनवू शकता, त्याच्यामध्ये माझा काही हस्तक्षेप असण्याचं कारण नाही. पण तसं वातावरण नाही आहे असं मी वारंवार सांगत होतो. आणि ते आता तुम्हाला दिसेलच ना निवडणुकीमध्ये. बघा, मी एका प्रसंगाचा उल्लेख केला. जसे जसे प्रसंग घडले त्या प्रसंगाला मी फॉलो करायचा प्रयत्न केला आणि तिथपर्यंत पोहोचलो. मी कोणावरही पर्सनल टीका केलेली नाही. माझ्या तोंडातून असं काही निघालेलं नाही किंवा नितेशच्या तोंडातून असं काही निघालेलं नाही जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की आमच्यामध्ये वाद आहे. आम्ही दोघंही एकमेकांवर कुठलीही टीका केलेली नाही किंवा मी चव्हाण साहेबांवर पण वैयक्तिक टीका केलेली नाही. मी फक्त एवढं म्हटलं की हे जे कल्चर आहे, हे जे आपण म्हणतो ना, ही जी संस्कृती आहे ही आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हती, ती नसावी असा माझा जो बोलण्याचा प्रयत्न होता. तो शेवटपर्यंत माझा स्टँड तोच होता. त्याच्यामध्ये मी बदललो नाही आणि माझा स्टँडही बदललेला नाही. निलेशजी, पुन्हा एकदा मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणते निवडणुका या निवडणुकांप्रमाणेच घ्यायच्या असतात. निवडणुका संपल्यानंतर सर्व विषय विसरले पाहिजे. तुम्ही निवडणुकीच्या काळात रवींद्र चव्हाणांवर खूप गंभीर आरोप केले. सांगा मला. वाटप झालं. सांगा मला. सिंधुदुर्गात राजकीय संस्कृती चव्हाणांनी बिघडवली आणि असे अनेक आरोप होते की महायुती तुटण्यास चव्हाण जबाबदार आहेत. तर हे सगळ्या घटना निलेश राणे विसरणार का? बघा, विसरायचा विषय कुठे येतो? मी माझा स्टँड बदलला का? जर निवडणुकीमध्ये मी माझा स्टँड बदलला असता तर तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकला असतात. मी निवडणुकीपर्यंत शेवटपर्यंत मी तो स्टँड ठेवला आणि मी निवडणुकीला काय बोललो होतो आपल्याला की मी चव्हाण साहेबांना भेटणार, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार. हे माझं कुटुंब आहे. भारतीय जनता पक्ष पण माझं कुटुंब आहे. मी फारकत घेऊ शकत नाही. हे मी तुमच्या चॅनलला बोललो, सगळ्याच चॅनलला बोललो. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवणार काय, ते विसरणार काय, हा विषयच नसतो. हा आमचा कुटुंबाचा विषय, आम्ही बघून घेऊ. दुसरा विषय कसा आहे की मी एक जरी स्टँड बदलला असता, बघा मी निवडणूक लढण्यामध्ये कुठे कमी नाही पडलो. मी माझा स्टँड नाही बदलला. शेवटपर्यंत मी राणे साहेबांचंच नाव घेत होतो. शेवटपर्यंत मी निवडणूक कशी लढवावी ही पद्धत नाही हेच बोलत होतो. आजही मी कुठला स्टँड बदललेला नाही. निवडणूक संपलेली. आता मी जे निवडणुकीत बोलत होतो तेच मी आज बोलतोय की मी सन्माननीय चव्हाण साहेबांना भेटणार, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार आणि माझ्याकडून जे जे घडलं ते त्यांच्या समोर ठेवणार. नेत्यांच्या समोर ठेवतो ना आपण. हे महायुतीचे नेते आहेत, फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, चव्हाण साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्यासमोर नाही का ठेवणार आम्ही? मग असं कसं म्हणणार तुम्ही की हे झालं का ते झालं का? असा विषय नसतो. माझ्या नजरेसमोर जे घडेल ते मी बोलतच राहणार. हा माझा फेअर अँड स्क्वेअर विषय होता. मी माझा स्टँड बदलणार नाही, कधीच नाही. मला काय स्टँड बदलायची काही गरजच नाही. पण
जे मी तेव्हा बोललो की हे असं का घडतंय हे तुम्ही थांबवा, थांबलं तर माझी काय हरकत नाही. नाही, पण निलेशजी, या सर्व याच्यात सिंधुदुर्गात पैशांचं वाटप भाजपकडून झालं, तुमचा आरोप होता. महायुती रवींद्र चव्हाणांमुळे होऊ शकली नाही. एक तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं ज्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी रोकड तुम्ही दाखवलीत आणि हे प्रकरण आता निवडणूक आयोग, पोलीस यांच्याकडे तुमच्यावर गुन्हाही दाखल झाला. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही निवडणूक आयोगापर्यंत तक्रार केलेली आहे, पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे, शेवटच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशीही पैसे वाटपाचे प्रकार. काय प्रश्न, हा प्रश्न काय? हे सगळं म्हणजे या ज्या तक्रारी आहेत त्या मागे घेतल्या जाणार का? किंवा सपने स्किप नहीं, सिप करो. सिंपली विजिट kotakmf.com/MrSIP और सीखो SIP के साथ कैसे हो सकते हैं आपके सपने पूरे सिस्टमैटिकली. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है. योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें. केलं नाही. बघा, तुम्ही हायपोथेटिकल प्रश्न मला विचारू नका. हे असं झालं तर मग तसं असं होईल. मग या विषय कसा आहे, जे मी केलं ते 100% छाती ठोकपणे केलं. माघार घ्यायचा काही संबंध नाही. अच्छा, मला कोणी सांगितलंही नाही. उलटा असंही सांगितलं कदाचित निलेशने केलं असेल तर योग्यच केलं असेल, कारण का तो काय चुकीचं करणार नाही असं काही ठिकाणी बोललं गेलं बीजेपीमध्ये. तर मला माझे नेते काय न्याय देतील ह्या प्रतीक्षेत मी आहे. बरोबर की नाही? मी अजूनपर्यंत त्यांना भेटलेलो नाही. त्यांना भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन की ह्याच्यावरती मला न्याय मिळाला की नाही मिळाला. बरोबर. दुसरी गोष्ट, हे सगळं जे तुम्ही म्हणताय हे मी पुराव्यासकट दिलेलं आहे. मी फक्त आरोप केले नाही. तुम्ही म्हणतात आरोप केले, आरोप नाही केले. मी मतदार यादीमध्ये जे काय होतं ते दाखवलं नावासकट. मी त्या फॉर्म ज्या काही उमेदवार होत्या त्यांचा खोत, त्यांचं डुप्लिकेट OBC सर्टिफिकेट मी तुमच्यासमोर दाखवलं आणि पैशाची बॅग पकडून दिली. शेवटच्या दिवशी पण पकडून दिली. कुठे आरोप केला मला सांगा. मी सिच्युएशन तुम्हाला दाखवली. बघा, ही सिच्युएशन आहे. ती सिच्युएशन तुम्ही कशी दाखवली हा अधिकार तुमचा आहे. मी तेव्हाही बोललो, मी एका व्यवस्थेचा पाठलाग केला. ती व्यवस्था मला जिथे घेऊन गेली त्या व्यवस्थेच्या ठिकाणी मी पोचलो. स्पेसिफिक माझा कोणावर राग नाही, स्पेसिफिक मी कोणावर आरोप केले नाहीत. मी तेव्हाही म्हणत होतो मी चव्हाण साहेबांना भेटणार. मी आजही म्हणतो मी चव्हाण साहेबांना भेटणार. कारण का, वैयक्तिक माझा वाद नाहीये. निवडणूक अशी होता कामा नाही. पण एकूण जी निवडणूक ही झाली तसं बघितलं तर बघायला गेलं तर छोटी निवडणूक आहे. कमी मतदार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. ही जी निवडणूक ज्या पद्धतीनं लढली गेली त्यामुळे थेट महायुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. महायुतीमध्ये कशा पद्धतीनं मिठाचा खडा पडलेला आहे असं दाखवलं गेलं. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा कहर म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या तोंडून असं वाक्य येणं की मला 2 तारखेपर्यंत युती टिकवून ठेवायची. मॅडम बघा, मी माझ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जे मला प्रश्न विचाराल, निलेश राणे स्पेसिफिक प्रश्न विचाराल, मी देऊ शकतो. मी मॅडम चव्हाण साहेबांच्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकत नाही. मी प्रश्न उपस्थित केले, आता उत्तर द्यायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे ना. चव्हाण साहेबांनी ठरवायचं आहे. मी प्रश्न उपस्थित केलेत मॅडम. तुम्ही परत मला 4 दिवसांनी निवडणूक संपल्यानंतर माझ्या परत तुम्ही 4 दिवसांनी मला तेच प्रश्न विचारताय जे ऑलरेडी मी 5-5 वेळा बोलून झालेलो आहे. तुम्ही रिवाइंड करून बघा. मी ऑलरेडी या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. निलेशजी, रवींद्र चव्हाणांकडून जी प्रतिक्रिया आलेली आहे की निवडणुका झालेल्या आहेत, आता हे विसरायचं आहे. तुमच्यातला आणि रवींद्र चव्हाणांमधला जो राजकीय वाद निवडणुकांच्या निमित्तानं पाहायला मिळाला तो आता शमला आहे असं म्हणता येईल. दुखंडे साहेब, आपण तोच प्रश्न 3 वेळा वेगवेगळ्या दरवाज्यातून आत घेतला. मला काही कळलं नाही त्याचं कारण काय. नेमकं तुम्हाला काय ऐकायचं तुम्ही लिहून द्या, मी ते वाचून दाखवतो. तेच स्पेसिफिक की तुमच्यात आणि रवींद्र चव्हाण कसला वाद होता, राजकीय कसला वाद होता मला सांगा. मी तुम्हाला परत एकदा सांगतो साहेब, मी एका व्यवस्थेचा पाठलाग केला. मी स्वबळावर उभा होतो. मी युती मागत होतो पण तुम्ही मला युती करू दिली नाही किंवा झाली नाही. युती करू दिली नाही, सोडून द्या, झाली नाही. मी पाठलाग करत करत एका स्टॉपपर्यंत पोहोचलो. तो स्टॉप मी जनतेसमोर ठेवला, तुमच्यासमोर ठेवला. तो स्टॉप तुम्ही तुमच्या पद्धतीने दाखवला. निवडणूक संपली. आता निकाल काय लागतो ह्याच्यावरती आपण सगळेच थांबलेलो आहोत. परत तुम्ही ह्या दरवाज्याने एकदा येत आहे, मग कपडे बदलून दुसऱ्या दरवाज्याने येत आहे. हा काय प्रश्न होऊ शकत नाही. मी ह्याचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. माझ्या मनामध्ये सन्मान्य चव्हाण साहेबांबद्दल आदर आहे, नेहमीच राहणार. पण निवडणूक कशी मला जी काही जमली नाही, की मला वाटली की अशी निवडणूक होता कामा नये, मी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. वैयक्तिक चव्हाण साहेबांवर नाही. जरी घेतला असला तरी चव्हाण साहेब बॉस आहेत.
आणि बॉसच्या माध्यमातून जे काही घडत गेलं मला असं वाटलं की त्यांना ते कळावं आणि त्यांना मी सांगावं, एवढाच तो विषय होता. सर आता ह्या सगळ्यानंतर कुठेतरी पुन्हा निवडणूक आयोगाकडे कदाचित चौकशी होऊ शकते किंवा गुन्हा दाखल झाला आहे, पोलीस स्टेशनला तुम्हाला जावं लागू शकतं. त्यावेळी तुम्ही परत तुमच्या स्टँडवर फर्म आहात का, की पुन्हा त्याच युतीसाठी तुम्ही तुमचा फर्म स्टँड मागेल? मॅडम, केसेस वगैरे आहेत ना माझ्यावर किती आहेत तुम्ही ऑनलाईन जाऊन बघा. केसेस वेसेसला मी घाबरणारा माणूस नाही. आणि माघार घेणं हे काय माझ्या रक्तात नाही. मी त्या साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना पण तेच बोललो की मला कोणी माझा नेता ना शिवसेनेत ना BJPमधून मला बोलला की तू हे मागे घे. त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती आहे जी काय आहे त्यांनी मांडलेली आहे, म्हणून माघार घ्यायचा विषय कुठे होता आणि मी स्वतःहून घेणार नाही. आणखी एक विषय या पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं, जो शिवसेना भाजपमध्ये एकमेकांमध्ये जे पक्षप्रवेश सुरू आहे, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि ते स्वतः बसणार आहेत अधिवेशनाच्या काळात, आणि विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही पक्षप्रवेश झाले, आधी शिवसेनेकडून झाले, मग आता BJPकडून झाले, हे सगळं जे आहे यावर चर्चा सुरू आहे. हा विषय थांबला पाहिजे असं शिंदे साहेबांचंही म्हणणं आहे आणि अधिवेशनाच्या काळात या 3 नेत्यांमध्येही चर्चा होणार आहे. चांगली गोष्ट आहे, आम्हाला तेच हवं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर आहे. पण निकाल खूप लांबणीवर पडला असल्यामुळे कोर्टाच्या निर्णयानंतर हा जो वाद आहे आपण दीर्घकाळ होतोय. तो तुम्हाला वाढवायचा असेल, आम्हाला नाही. आम्हाला काय वाढवायचा नाही वाद. कोणाला वाढवायचं असेल तर मला माहीत नाही. आम्हाला अजिबात ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. भरपूर कामं करायची. मी ग्रामीण भागातला आमदार आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जे प्रश्न मला विचारते ना, ग्रामीण भागामध्ये काही किंमत नाही या प्रश्नाला. तिथे लोक एवढे हलाख्याच्या परिस्थितीत राहतात. कधी येऊन ग्रामीण भागामध्ये पण आपण जातच असाल, पण अजून काही वेळाला जा की ग्रामीण भागामध्ये या प्रश्नांना काही किंमत नाही. म्हणून आम्हाला काम करायचं आहे. आता अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी, जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी काय खिचून आणता येईल हा प्रयत्न आमचा असेल. हे निवडणुकीचे विषय मी समोर जनतेच्या कोर्टात ठेवलेले आहेत. जनतेला त्याच्यामध्ये काय न्याय द्यायचा आहे, जनता आम्हाला न्याय देणार आहे, तो 21 तारखेला कळेल. एक प्रश्न असा आहे की 21 तारखेला निकाल आहे. निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना मुभा दिली आहे की ते स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देऊ शकतात. जनरली राजकीय पक्षांकडून आरोप होतो की EVM आहेत, काही गडबड होऊ शकते. तर अशा वेळेस स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते पहारा देण्यासाठी तैनात आहेत का? आहेत ना. निवडणूक आयोगाने आम्हाला परवानगी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. 21 तारखेला तर निकाल लागेलच. दरम्यानच्या काळामध्ये वोट चोरी, दुबार मतदार असे अनेक मुद्दे वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले होते. विरोधक म्हणजे तुम्ही तर सत्तेतल्या पक्षांचा भाग असून सुद्धा विरोधक सुद्धा अशा पद्धतीचे आरोप करतात. 21 तारखेचा निकाल काय असेल, काय अपेक्षा आहे? बघा, आम्ही जनतेचे आशीर्वाद मागायला त्यांच्यापर्यंत गेलो. जनता काय आशीर्वाद देते आम्हाला हे काय मी सांगू शकत नाही. कसं आहे मॅडम, मी 2 पराभव बघितलेला माणूस आहे. मी जनतेला गृहीत धरू शकत नाही. कुठलाच व्यक्ती गृहीत धरू नाही. त्यांच्या मनात काय आहे हे ते मतदानाच्या दिवशी म्हणजे रिझल्टच्या दिवशीच आपल्याला कळतं. आमचं काम आहे, आम्ही किती समर्पक आहोत, आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी, आमचं विजन काय, प्रत्येक पक्षाचं विजन घेऊन हे लोकांसमोर आम्ही ठेवतो. त्यावर लोक आशीर्वाद कोणाला देतात हे निकालाच्या दिवशीच कळतं. म्हणून आम्ही फक्त आशीर्वाद हाच फक्त शब्द वापरू शकतो जनतेसाठी. त्यांनी आशीर्वाद ठेवला तर 100% आम्ही सेवा देऊ. 100% कॉन्फिडंट आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हे मी अमुकच सीट लढून मी एवढेच सीट जिंकणार, मी 100% हे करणार. आम्हाला आशा आहे, आम्हाला माहिती आहे की आम्हाला ती जिंकायची निवडणूक. आम्ही जिंकण्यासाठीच निवडणुकीला उतरतो, कोणी हरायसाठी निवडणुकीत उतरत नाही. पण जनता आशीर्वाद कशी देते हे निकालाच्या दिवशीच कळतं. आम्ही फक्त आशीर्वाद मागायला त्यांच्यापर्यंत जातो. त्यांना फोर्स करू शकत नाही, कोणालाच कोण फोर्स करू शकत नाही. आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे की जनता. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.